कोणार्क, अपना शहर अपनी बातें। मंत्री जाणार आहेत ना? जय श्री राम। सर वरती याला थोडं येस बघ बघ खाली की नाही थँक्यू बस झालं आलं दिवसाची रिटर्न गिफ्ट एक दिवस आधी त्यांना दिली असं समजा. असं काही पूर्वनियोजित नव्हतं. प्रदेश कार्यालयाकडनं ज्या तारखा आल्या त्या तारखा आपोआपच ही 4 तारीख आली. ठरवून केलं असतं तर 5 तारीख केली. इथून ही सगळी मंडळी अयोध्येला उद्या रात्री पोहोचेल. परवा त्यांचं दर्शन होईल. माझा प्रयत्न आहे परवा 6 तारखेला त्यांच्यासोबत तिथं जाऊन दर्शन करण्याचा. आता माझ्या प्रयत्नाला रामजींच्या आशीर्वादाने निश्चितपणे यश येईल असं मला वाटतं. एक वेगळा प्रश्न आहे. नुकतीच 195 उमेदवारांची यादी जाहीर झाली. त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणीच एकही उमेदवार नाही. महाराष्ट्राचा कोणाचीच उमेदवारी जाहीर झाली नाही. कारण त्याचं आपल्याकडे महायुती आहे. महायुतीमध्ये काहीतरी चर्चा होत असेल तर मी त्याच्यासाठी बोलण्यासाठी सक्षम नाही. राष्ट्रीय कार्यालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष निर्णय करत असतात आणि स्थानिक पातळीवर राज्याच्या पातळीवर प्रदेशाचे अध्यक्ष याचा निर्णय करत असतात. त्याच्यामुळे उचित वेळ आली की महाराष्ट्राची यादी जाहीर